पण सौंदर्याचा अहंकार असतो. सौंदर्याला मर्यादा आहे ना महाराज. किती मर्यादा आहे? सौंदर्याची मर्यादा आहे 40-45. फार काजू बदाम पिस्ता सुकुबा असेल तर 50. पुढं दात मुख गळू लागले लाळ आणि शिंबूड श्वानापरी गती झाली अवघे करीती. कुठे गेलं सौंदर्य? याही पलीकडे जाऊन दशम स्कंदामध्ये श्रीमद भागवत शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षिती, सौंदर्याचा मोह शत्रूला सुद्धा व्हावा हे ज्याचं सौंदर्य आहे. ज्याच्या सौंदर्यानं चंद्र सूर्य प्रकाशित आहे. तुझी निघळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य हे ज्याचं सौंदर्य आहे. शत्रूला सुद्धा मोह निर्माण व्हावा ज्याच्या सौंदर्याचा, त्यालाही म्हणावं लागतं. दृष्टांत सांगितला, संपूर्ण नाही सांगायचा मला. पुतना बाळ बघण्याकरता गेली. कितव्या दिवशी? वयाच्या 7व्या दिवशी. त्या बाळाच्या वयाच्या 7व्या दिवशी पुतना बाळ बघण्याकरता गेली. हाक मारली, यशोदे. यशोदा घर कामात काही मग्न आहे. परत आवाज दिला, यशोदा दरवाजात आली. कोण आहेस तू? तिकडचा नाते संबंध सांगितला. ठीक आहे बाई, बहीण आहे तुझी. बरं, कुठे आहे तुझा मुलगा? झाला तुला मुलगा? सांगितलं नाही मला. आले असते काहीतरी घेऊन. काहीतरी घेऊन म्हणजे काय? पोर येतन बाया पासत. म्हणजे हा काही विनोद नाही, ही आमची परंपरा आहे. 5,500 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे. शिशुपाळाला बघितल्यानंतरच जास्तीचे अवयव गळून गेले ना. आकाशवाणी होती, ज्याच्या मांडीवर जाईल ज्याच्या मांडीवर गेल्यानंतर याचे जास्तीचे अवयव गळून पडतील त्याच्याच हातून याचा मृत्यू. मग तिथून ही प्रथा सुरू आहे बाळ बघणे. हा विनोद नाही. संध्याकाळी चुली चांगले लावून बसून बायकोला म्हणतो, पाहुण्याला पडलं का एवढं पुढं बा तुला परवडत नाही ना, तू करूच नको नको. हा विनोद नाही, ही आमची परंपरा आहे. बाळ पाहणे काय आहे? परंपरा आहे. गेली पुतना पाळण्याकडे गेली. पाहिलं त्या बाळाकडं. ते बाळ काय तुमचं आमचं बाळ आहे का? गुटके खाऊन थोबड सरले. त्या बाळाकडे पाहिलं. बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसतंय गोजीरवाणे, काय सांगता गारहाणे ग गोकुळच्या नारे. हा ब्रह्मविधीचा जनिता गे, तुम्ही याला धरू पाहता गे. हा कैसा येईल हाता गे? सामान्य भाडे का ते? मोह निर्माण झाला. बाळाच्या लक्षात आलं, ही विसरली, ज्या कामाला आली ते कामच विसरली. आली मारण्याकरता. पण त्या बाळाचं सौंदर्य पाहून मोहग्रस्त झाली. कथाभाग पुढे भरपूर आहे. सायुज्य सौरस्वतीला पुतणी कथाभाग फार मोठा आहे. माझा मुद्दा इतकाच आहे, ज्याच्या सौंदर्याला पाहून शत्रूला सुद्धा मोह निर्माण व्हावा हे ज्याचं सौंदर्य आहे त्याला सुद्धा मरावं लागतं. हा सृष्टीचा काय आहे? जातस्य हि ध्रुवं मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य तस्माद् परिहयति न त्वं शोचितुमर्हसि. व्यर्थ शोक करू नको. दुसऱ्या अध्यायात 27 अर्जुना